पत्रकार परिषदेत स्वागत. सगळ्यात पहिली तुमका नव्या वर्षाचे सगळ्यांक परबी दिता. 2026 नवीन वर्ष तुमका सगळ्यांक बरें प्रॉस्पेरिटी सुख समाधानाचे वर्ष अशें मागता. याच बरोबर नव्या वर्सा खातीर गोंयचे सरकार भाजप सरकार आणि त्याच बरोबर सगळ्या गोंयकारांक नव्या वर्साची सगळ्यात बरी गिफ्ट म्हणल्यार की तिसरो जिल्लो हो अस्तित्वात आयलो 31 तारखेच्या दिसा नोटिफिकेशन इश्यू केल्यानंतर तो गिफ्ट दिल्लो. ही मागणी खूप दीस जाली, खूप फाटले अनेक म्हयने तशी आशिल्ली आणि त्या हातूंत भितर ताचेर चर्चा सुद्दां विधान सभेनी जाल्ली आणि त्या एकंदर हातून हो जिल्लो गोंयच्या तळागाळांतल्या सकल्या स्तराचेर पर्यंत उदरगतीचो पावंड्यावयलो एक पैलू आसा आणि तो साध्य जाल्लो आसा. कुशावती जिल्ला हो आमचे जे 2 जिल्ले आसात त्या तातूंत भितर आता हो तिसरो जिल्लो जाल्ले आणि तोच बरोबर एस्पायरींग जो जिल्लो डिस्ट्रिक्ट जो आसा भारत सरकारचे माननीय नरेंद्र मोदीजी हांच्या फुडारपणा खाला असे मागास जे तालुके उरल्यात जे गांव उरल्यात असे तांचो मेळून जो जिल्लो जाला ताका ह्या निमतान भितर उदरगतीचे नवी दारां तयार जातली, नवी दारां उक्ती जातली. जिल्लो म्हटल्या बरोबर आमचे कडेन कितें येता, जिल्ला म्हटल्या बरोबर ते प्रशासनीक व्हडले ऑफिस येता, ताका डिस्ट्रिक्ट कलेक्टरेट लागता, थंय मागीर सगळ्यो बाकीच्यो साधन सुविधा निर्माण जातात आणि हळूहळू ताका स्वतंत्र अशें एक अस्तित्व येता आणि त्या हातूंत भितर थंय मागीर एक हॉस्पिटल आसूं किंवा नवी स्कुलां आसूं, नवे इन्फ्रास्ट्रक्चर आसूं, नवी कनेक्टिविटी आसूं, बारीकांतल्या बारीक लोकां खातीर तेचे फॉर्मान जितली बारीक बारीक कामां आसा, बेनिफिशियरी स्किम्स आसतल्यो, म्हणजे बाकीची सर्टिफिकेट्स काडपाच्यो आसतल्यो किंवा आनी खंयचे उतारे हे वय 14 आसूं कितें बाकी आसा, सगळी ऑफिसां त्या डिस्ट्रिक्टांनी एक ते मेजर डिस्ट्रिक्ट जाल्ल्या कारणान हे सगळ्यात भितर लागीं मेळटा आणि ते तितल्याच कमी भागान भितर तांकां ते प्रशासनीय अधिकारी चड आशिल्ल्या कारणान तांकां मुखार वचपा खातीर आनी एक हो नवो पायंडा. खुबशे जिल्ल्याचे भितरले अशें आसा की आतां पर्यंत केप्यां, सावड्ड्या, कुडचड्या हे सगळ्या खातीर मडगांव हे एक शहर जातालें. भुरग्यांक नवीन कॉलेजीस जाय जाल्यार मडगांव येवप जाता, शासकीय ऑफिसाक आसलेल्या कामाक मडगांव येवप जाता किंवा आनी अनेक गजालीक लागून संबंद दिवस पिड्ड्यार करून मडगांव येवप जाता. पण त्या खातीर थंय एक संपूर्ण लोड जो आसा वाडट्या लोकसंख्येचो तो एक लक्षांत घेवपाक जाय. कारण पयलीं जेन्ना आशिल्लें तेन्ना आमचें पॉप्युलेशन गोंय स्वतंत्र जाल्लें तेन्ना 5,87,000 आशिल्लें, 5,87,000 आशिल्लें लिबरेट जालें तेन्ना. आफ्टर लिबरेशन 5,87,000 वयल्यान आयज पॉप्युलेशन हेज गॉट अप्रोक्सिमेटली 15 लाखाचेर आणि त्याच बरोबर ते आतां जेन्ना जनगणना जातली तेन्ना ते 17 लाखाचेर पावतले काय 20 लाखाचेर पावतले म्हाकाय खबर ना. त्याच बरोबर त्या वेळाचेरय सुद्दां जो लोड आशिल्लो तो इनिशियल तेन्ना स्कुलां भितर सुद्दां 6 सब्जेक्टा वयल्यान 8 सब्जेक्ट आशिल्ले. सो आनी एवेन्यूज नाशिल्ले, पण हळूहळू इतले एवेन्यूज वाडले की आतां सुद्दां प्रत्येक क्षेत्रां भितर एक्सेल करपाक लागून वेगवेगळे सेंटर्स तयार जावपाक लागले आणि त्या खातीर वेगवेगळ्यो आतां आमी पळयलो त्या बरोबर युनिवर्सिटीज आसतल्यो, वेगवेगळ्यो तरेचे कोर्सीस आसतले, वेगवेगळे तरेचे एक्सेल करपाक लागून नवीन नवीन ज्यो सुविधा निर्माण जाल्यो ताचो भाग शिक्षण क्षेत्रांत सुद्दां 6 सब्जेक्टां वयल्यान आतां फूल डे स्कुलां जावपाक लागली. हाचें कारण कितें? कारण सगळ्या हातूंत भितर आमी एक्सपर्ट जावपाक जाय, सगळ्यो गजाली आमकां ते कळपाक जाय. म्हाका दिसता तो लोड एका जिल्ल्याचेर म्हणजे मेन जे सेंटर आसा त्या जिल्ल्या वयल्यान डिसेंट्रलायज करून थंय नवीन जिल्लो तयार जावप आणि त्या जिल्ल्याच्या फायद्यान निमतान बारीक गांवगिऱ्या वाठाराचे खंयच्याय मनशाक सुद्दां जावं तांकां सुद्दां एक्सेस इजी एक्सेस मेळत आणि तातूंत भितर तांकां ते सहकार्य मेळप ह्या हातूंत भितर शक्य जातलें. हांव डॉक्टर प्रमोद सावंत
हाच्या फुडारपणाखाली चलिल्ल्या ह्या सरकारान भितर हो निर्णय घेतल्या बद्दल तांचे अभिनंदन करता, कौतुक करता. कारण ठाम निर्णय घेवन फुडें वचून आमचे एक धरोहर आशिल्ले ते इतल्या वर्सां पासून गोंयांत एक नांव आसा त्या काणकोण पासून केप्यां बाकीच्या सगळ्या मतदारसंघांतल्यान सगळ्यांक टच करपी जिवनदायिनी त्यांचे कुशावती ह्या नांवान हो जिल्लो जाल्लो असो एक प्राचीन एक सांस्कृतीक आनी तशेंच एक लिगसी आशिल्ली अशें धरोहर आशिल्लो जिल्लो निर्माण जाता. त्या जिल्ल्याच्या निमतान हांव तांकां ह्या सरकाराक शुभेच्छा दिता आनी गोंयकारांक मेळिल्ली ह्या एक बरी परवणी त्याचो लाभ फुडले अनेक वर्स म्हणजे येणारे सगळे पिढीक जातलो. कदाचित ताका फुडली एक 5 वर्सां लागत कारण तो सेटअप करता, ताजे ऑफिसीस आसतले, ताजे इन्फ्रास्ट्रक्चर तयार जावपाक, ताजे रोड कनेक्टिविटी आसतले, सरकारा कडल्यान सेंट्रला कडल्यान मेळपी काही फंड आसतले, पयशे आसतले, वेगळी पॅकेज आसतली जेणे करून थंय आनीकय इल्ली उदरगत जातली. सो आमी केंद्र सरकार परत परत ह्या हातून भितर सेंट्रलायज जाता त्या जाग्यांनी मॅक्सिमम इनपुट्स घालून ताजो स्तर वाडोवपाचो प्रयत्न करता. ते प्रयत्न तातूंत घेतले त्या बद्दल हांव कौतुक करता, अभिनंदनय करता. आमचे बरोबर त्या जिल्ह्याक लागपी आमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार, मंत्री आणि त्याच बरोबर जे पदाधिकारी हे आमचे बरोबर आसा. आमचे सोशल वेलफेअरचे मिनिस्टर सुभाष फळडे सर, त्याच बरोबर आमचे कुडचडेंचे आमदार बाब निलेश काब्रा आणि आमचे आदले मंत्री बाब विनय तेंडुलकर हेय आसात आणि बाकीचे दोग जाण आशिल्ले. एक आसा ताणें ऑलरेडी तो व्हिडिओ व्हायरल केल्लो आसा आपले तातूंत भितर रमेश तवडकर काणकोणचे, ताचोय बी व्हिडिओ आतां सर्क्युलेट जाता ताणें आपलो केल्लो आसा. आणि ते छत्तीसगड गेल्ल्या कारणान आतां पत्रकार परिशदेक पावून म्हाका आनी 40 मिनटां रावचें पडटलें. बाबू आसा पण ह्या सगळ्या भितर क्लियर इतल्या खातीर करता की प्रश्न विचारतात बाय खंय आसा तें क्लीन आनी हे सगळे एक जुटीन एका हातूंत भितर एक बऱ्या एका जिल्ल्याची निर्मिती जाता. ताचे सगळ्यांचे आमचे तर्फे स्वागत. नमस्कार आणि सगळ्यांक परत एक फावटी नव्या वर्साच्यो हार्दिक शुभेच्छा. तिसरो जिल्लो गोंयांत भितर जाता ही एक आनंदाची गोष्ट आणि त्या खातीर एक एस्पिरेशन डिस्ट्रिक्ट आउट ऑफ 112 ऑल अक्रॉस दी कंट्री गोंयांत भितर केंद्र सरकारान आमकां एक अतिरिक्त जिल्लो निर्माण करपाची परवानगी दिली. म्हणून आमी केंद्र सरकार, माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तसेच आमचे गोंयचे मुख्यमंत्री आणि भाजपा सरकार हांचे सगळ्यांचे अभिनंदन करता. कारण आमी ह्या वाठारांत रावपी आणि कित्येक वर्सां ह्या वाठारांत भितर नेतृत्वय केल्लें आसा. म्हणजे पंच किंवा जिल्हा पंचायत ताजे नंतर आमदार आणि आयज मंत्री इतकी वर्सां काडले तेन्ना एक अनुभव आमचो आसा की आमी जेन्ना डिस्ट्रिक्ट हेडक्वॉर्टर म्हणून पळयता आणि त्या वेळाचेर आमचे ग्रामीण भागांतले लोक जावं ते एसटी आसतले, ओबीसी आसतले किंवा बाकीचे जे खालच्या समाजाचे, बहुजन समाजाचे लोक जेन्ना एक्सेस करतात तेन्ना ज्यो कठिनाई आमी पळयताले की डिस्ट्रिक्ट लेवल फॅसिलिटीज आसतले, ऍडमिनिस्ट्रेशन आसतले, स्किम्स आसतल्यो, योजना आसतल्यो किंवा बाकीचे सगळे ह्या गोष्टीं भितर आमचे ग्रामीण भागांतल्या लोकांक तशें फावो त्या प्रमाणात एक्सेस मेळनाशिल्ले. बिकॉज मडगांव हो भाग जो आसा सालसेत भागांतले इतके डेव्हलप जाल्ले आसा. देर इज वास्ट डिफरन्स बिटवीन द डेव्हलपमेंट विच हॅज टेकन प्लेस इन द सिटी एरिया आणि आमी कंपेर केले जर जायत मागीर तो सांगेचो भाग आसतलो, धारबांदोड्याचो आसतलो, केपें आसतलो किंवा काणकोण आसतलो, हे खऱ्यांनीच लोकांक एक्सेस ती मेळटालो काय कितें काय एलाइट क्लास वॉज ऑक्युपायींग एट अ हायर लेवल आणि ते डॉमिनेट करताले. म्हणूनच एक डिसेंट्रलायझेशन ऑफ पावर्स, डिसेंट्रलायझेशन ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, डिसेंट्रलायझेशन ऑफ डिलिव्हरी ऑफ दी सर्विसेस वॉज व्हेरी मच रिक्वायर्ड. आमकां आमचे हे जे 4 तालुके आसतले जावं तो केपें, सांगे, धारबांदोडा आणि आमचे काणकोण ह्या भागां भितर चडशे प्रमाणात आमचे 1/3 ऑफ दी पॉप्युलेशन बिलॉंगिंग टू एसटी कम्युनिटी. आणि आमी जेन्ना एसटी कम्युनिटीज म्हणटा तांचे खातीर लागपी जे फंडाचें नियोजन आयोजन आसा हे आमच्या केंद्रांतल्यान जाता, आमच्या गोंयच्यान जाता. हे खरे प्रमाणात जर तळागाळात पावतले जर जायत
आणि आम्ही अंत्योदय आणि सर्वोदय ग्रामोदय तत्वाचेर काम करतलो जर जाय जाल्यार आमकां तिसऱ्या जिल्ह्याची गरज ही अत्यंत आवश्यक आसा. आम्ही पळयतात की जेन्ना आमकां एखादे हायर क्लासीस एज्युकेशन घेवपाक जाय जाल्यार मडगांव पणजेच्या शिवाय पर्याय ना. तेन्ना ह्या लेवलाचे डिस्ट्रिक्ट लेवलाचे थर्ड डिस्ट्रिक्ट जाले नंतर आमकां अतिरिक्त आम्ही म्हणतात की आमचे BA BCom हेच न्ही तर हांगा इंजिनियरिंग कॉलेज डेंटल कॉलेजीस किंवा मेडिकल कॉलेजीस किंवा आमचे टेक्नॉलॉजी किंवा आयज आम्ही पळयतात रोबोटिक्स हे सगळे जे आसा जर जाय एक्सेस करतलो जाल्यार आमकां मडगांव येवचें आनी मडगांव ते प्रीऑक्युपायड जाता. अशा पद्दतीन आमकां जर कुशावती ह्या जिल्ह्याची निर्मिती आणि केपें आनी वाठाराच्या भागां भितर कनेक्टेड हे सगळें आसा. आमकां चॅलेंजीस आसा आमी मान्य करतात. चॅलेंजीस कसले आसतल्यो की ट्रान्सपोर्ट सिस्टम डेव्हलप जाला काय कितें. पयलीं आमी जेन्ना डिस्ट्रिक्ट साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट केला तेन्ना ट्रान्सपोर्ट सिस्टम डेव्हलप नाशिल्ली अँड म्हाका दिसता की गव्हर्नमेंट हाजेर ठाम आसा की आमकां एखादे वेळी काणकोणच्यान येवपी मनशाक हांगा एक्सेस बरो मेळपाक जाय. धारबांदोडेच्यान केप्यां येवपा खातीर नवी सिस्टम जावपाक जाय. ट्रान्सपोर्ट सिस्टम डेव्हलप जावपाक जाय. पब्लीक सर्वीस पब्लीक ट्रान्सपोर्ट डेव्हलप जावपाक जाय. आणि अशा तरेचे जे इन्फ्रास्ट्रक्चर मे इट बी एज्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर हेल्थ आणि इम्प्रूव्ड हेल्थ फॅसिलिटीज आसतल्यो. आमचे कम्युनिकेशन सिस्टम डेव्हलप जावपाक जाय. आमचे स्पोर्ट्स फॅसिलिटीज डेव्हलप जावपाक जाय. जे ऑफिसां आसात ती लोकाभिमुख आसपाक जाय. जे लोक गेले नंतर तांकां डिग्निटी मेळपाक जाय. अशा पद्दतीचे ऍडमिनिस्ट्रेशन आमकां ह्या तिसऱ्या जिल्ह्यांतल्यान अपेक्षीत आसा. हांव पळयता की राजकारणांत असल्या गेल्या 30 वर्सां भितर आमी स्वताक जेन्ना मडगांव सारक्या म्हणजे डेव्हलप्ड एरियेन वतात तेन्ना सफोकेशन हे ग्रामीण भागांतलो मनीस वता तो थंय बसता आनी परत काणकोण वता परत हांगा येता. आज एखादे वेळी कोणी म्हणटले की ह्या आमकां हांगा एक्सेस बरे आसा. जे आमचे सांग्यावेले काणकोणचे धारबांदोडेचे लोक जे स्थायीक मडगांव जाल्ले आसात तांकां एखादे वेळी दिसतले की आमचे मतदान थंय आसा आनी आमकां हांगा फॅसिलिटीज बरे मेळटात कारण आमी हांगा रावता. पण खऱ्यांनीच आमचो जो गांवचो शेतकरी आसा त्या शेतकऱ्याक जर एखादे वेळ हांगा आपले काम घेवन आपले लँड रिकॉर्ड्स पळोवपा खातीर आपले रेव्हेन्यू डिपार्टमेंटान स्कीम घेवपा खातीर तांची सबसिडी घेवपा खातीर मडगांव डिस्ट्रिक्ट ऑफिसान येता तेन्ना खरे सर्विसीस ताका मेळटात काय ती एलायन क्लासाक वतात हे सगळे प्रश्न आशिल्ले. म्हणूनच आमी हे सगळे करत आसतना एक तिसऱ्या जिल्ह्याकडच्यान आमकां अपेक्षीत आसा ते म्हणजे इफेक्टिव्ह ऍडमिनिस्ट्रेशन एक कार्यतत्पर अशी सेवा आमकां मेळपाक जाय. फास्टर अँड स्पीडी सर्व्हिस डिलिव्हरीज आसतल्यो. बेटर मॅनेजमेंट सिस्टम फॉर क्विक डिसिजन मेकिंग. आमचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर लेवलाचेर आमकां एक सेपरेट कलेक्टर पडटा हू विल कॅटर टू द नीड्स अँड हू विल गिव्ह जस्टिस टू द पीपल हू विल ऍड्रेस देयर ग्रीव्हन्सेस आणि एक तांकां सिस्टमांतल्यान न्याय दिवपा सारकी प्रक्रिया हांगा घडून येतली. आमचे एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन आसतले किंवा आमचे लँड रिकॉर्ड आसतले आमचे रेव्हेन्यू डिपार्टमेंटाची कामां आसतली ही क्विक डिस्पोजल जातली. सिव्हिल मॅटर क्विकली रिझॉल्व जातली. हांगा एखादे डिस्ट्रिक्ट कोर्ट आसात जे लोडेड आसा ते डिस्ट्रिक्ट कोर्ट वेगळे जाल्ले कारणान आमकां क्विक आमच्यो जे हे आसात केसीस आसात पेंडिंग म्युटेशन आसतले की पार्टिशन आसतले ताच्या भायर जे कितें लोकांच्यो डिस्प्यूट्स आसतली ही रिझॉल्व क्विकली जातली. सो इफेक्टिव्ह पॉलिसी इम्प्लिमेंटेशन हे आमकां डिसेंट्रलाइज जाले कारणान थंयच्यान करपाक मेळटले. एज्युकेशन सिस्टमान भितर आमकां नवे कॉलेजीस येवपाक शकतल्यो. नवी पद्दती एज्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर वाडटलो. रुरल डेव्हलपमेंटाच्यो ज्यो स्किम्स आसा त्यो खऱ्या अर्थान आमकां रुरल डेव्हलपमेंट करपा खातीर वाव मेळटलो. आयज जर मडगांव जालें जर जाय जाल्यार रुरल डेव्हलपमेंट हो मडगांवच्यान जावपाक शकनाशिल्लो रुरल भागांतल्यान तो जावपाक जाय. म्हणून रुरल डिस्ट्रिक्ट जावप हे अत्यंत गरजेचें आशिल्लें. आमचे डिस्ट्रिक्ट कोर्ट आसतले डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आसतले डिस्ट्रिक्ट पोलीस हेडक्वार्टर्स आसतले आणि ट्रायबला खातीर ज्यो योजना आमी राबयतात आणि तो समाज जेन्ना निग्लेक्टेड उरता तेन्ना खरो न्याय ताका आयज मेळटलो. ट्रायबल भावांक आमी इतक्यो स्किमी करतात आणि ट्रायबल भावां खातीर आणि ट्रायबल पॉप्युलेशन म्हणजे एम्पावरमेंट करपा खातीर सशक्तीकरण करपा खातीर जे सेंट्रलाचे फंड येतात ते आमचे खऱ्यांनीच उपयोग जाता काय कितें म्हणजे अशें डिसेंट्रलाइज जाले कारणान विशेष लक्ष आमकां जे आतापर्यंत बहुजन समाज म्हणून आसतलो किंवा मागास वर्गीय आसतले हांचे कडेन पावपा खातीर एक वेगळ्या पद्धतीची सिस्टम डेव्हलप जातली. आणि हे करपा खातीर मुख्यमंत्र्यान एक बरे डिसिजन घेतले आणि केप्यां भितर जे सेंट्रलाइज प्लेस आसा ती ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून ताणें म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्ट्रिक्ट म्हणून केलो.
हाचे कुशावती हे नावय म्हणटा तुम्ही म्हणटले एखादे कुशावती नाव हे खंयच्यान आयिल्लें आसा. कुशावती जर पळयलें जर जायत 10,000 वर्सांच्या पयलीं पसून आमी पळयतात की जे अर्ली सिव्हिलायझेशन किंवा इन्सेंट सिव्हिलायझेशन म्हणटात रॉक कार्विंग आसलेले त्या वेळावेल्यान दिसता आमकां की कुशावती नदीच्या तीरावेल्यान आयज हे सगळे तालुकास डेव्हलप जाल्ले आसात. खंय तरी ऋषीमुनीचे आश्रम आशिल्ल्यान तातूंतल्यान हळूहळू आमी येतात. एक पवित्र अशा नदीचे नाव ताका दिल्ले आसा आनी हो कुशावती म्हणून डिस्ट्रिक्ट जाले नंतर म्हाका दिसता की सगळ्यांक खुशी जावपाक जाय. एक आमचे एन्शंट ट्रेडिशन जाका रिस्पेक्टफुली आमच्या अनेक ग्रंथां भितर त्याचे नामकरण जाच्या नावाचो आणि त्या बँकाचेर म्हणजे त्या किनाऱ्याचेर लोकवस्ती जाल्ली आसा आणि हे जे सिव्हिलायझेशन जाल्लें आसा ती कुशावती नदीमुळे जाल्लें आसा आणि त्या तालुक्यात कुशावती त्या जिल्ह्यात कुशावती नाव हे एप्रोप्रिएट आसा. म्हणूनच म्हाका दिसता हांव परत एक फावटी आमचे डॉक्टर प्रमोद सावंत आदरणीय मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे सरकार गोंयचे तसेच आमचे केंद्राचे बीजेपी सरकार आणि नरेंद्रजी मोदी आणि आमच्या मंत्रिमंडळाचो जो निर्णय जाल्लो आसा की हो थर्ड डिस्ट्रिक्ट वी वेलकम इट अँड वी विल सी टू दॅट की बरे तरेच्यो सेवा आमच्या ग्रामस्थांपर्यंत पावतल्यो, विलेजर्सांपर्यंत पावतल्यो, आमच्या बहुजन समाजा खातीर पावतल्यो आणि तातूंतल्यान एक नवे वर्साचे एक भेट म्हणून मुख्यमंत्र्यान ही दिल्ली आसा. हांव मुख्यमंत्र्याचे खूब खूब मनाकादरत्यान अभिनंदन सगळे आमचे पत्रकार भाव आणि भयणो, आयच्या प्रेस कॉन्फरन्साचो हेतू दिसता आमचे ऑनरेबल मिनिस्टर सुभाष बाबान सांगला, आमचो पार्टी अध्यक्षान सांगला. हांव फक्त एड करता की लास्ट विधानसभेक हो प्रश्न मांडलो आणि प्रश्न मांडला तेन्ना एश्युरन्सूय घेतलेले की जे एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट जे देशा भितर जाता तेन्ना आमचो भागाचो डिस्ट्रिक्ट जावचो आणि एक आमचे चारूय तालुक्यात मेळून 27% प्लस एसटी पॉप्युलेशन आसा आणि थंय जे गांवनगरी वाठारांत जे आमचे कुडचड्यार मतदारसंघात जरी तरी तशी कनेक्टिव्हिटी दिसूना पूण जशे काले कुळे आनी बाकीचे एरिया भितर जेन्ना डेव्हलपमेंट हे फुडें जातले तेन्ना हो डिस्ट्रिक्ट व्हेरी इम्पॉर्टंट आशिल्लो. डिस्ट्रिक्ट जाल्ल्या कारणान खुबश्यो दुसऱ्यो गोश्टी जाता जशे डिस्ट्रिक्ट कोर्ट जाता, मागीर तुझे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जाता म्हणजे अपग्रेड जाता हॉस्पिटल डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल अशें करून खुबश्यो गोश्टी जाता तितून भितर लोकांक फायदो जातलो आनी तेजे खातीर हांव ऑनरेबल चीफ मिनिस्टराक थँक्यू म्हणटा, गव्हर्मेंटाक तशेंच पार्टीकूय थँक्यू म्हणटा की हो डिस्ट्रिक्ट खंय तरी इतलींच वर्सां लोक उलयताले आनी आज काल ताका नाम दिवन म्हणजे खंय तरी नोटिफिकेशन केलां. ऑफिसर सद्या टेम्पररी घातल्या आनी परमनंट हो आतां डिस्ट्रिक्ट जातलो. फुडें आमचे लोकांकूय बरें पडटलो आनी हो डिस्ट्रिक्ट जातरी जी सुविधा ज्यो यंत्रणा लोकां खातीर बऱ्याक पडटली ते लोकांक करून येतले. सगळ्यांनी देव बरें करूं. सगळ्यांक प्रश्न कितें काय नाव आहे नाव दवरला तिसऱ्या जिल्ह्यात कुशावती म्हणून उरलेले दोन त्याच नावान वताले वचले काय तेंचे नावाचे सर ताजे आनी कशें चेंज बीन काय करपाचो सद्या तरी विचार. बरें हे जे 3 जिल्लो 4 तालुक्याचो एक जिल्लो केलो तेजे तशें पळोवपाक भौगोलीक स्थिती पळयत जाल्यार थीक फॉरेस्ट, हिल्स, डॅम्स, मायनींग आनी अभयारण्य इतल्या हेतूंतल्यान आसा. अशा वेळार खऱ्या अर्थान तुमी म्हणटा विकासाक कितें स्कोप आसतलो? ते एक म्हणल्यार आमी जी म्हणटा बायोडायवर्सिटी म्हणटात, त्याच बरोबर वेस्टर्न घाट्स म्हणटात, मागीर वायल्ड लायफ म्हणटात, हे सगळे प्रिजर्व करपाक जाय आणि त्याच बरोबर ताजेर एक प्रकारचे नियंत्रणय बी आसता. हे सगळे नियंत्रण एक स्पेशल केल्लो जाले नंतर ऑटोमॅटिकली येयले आनी ताजेर चड नदर जाली. एक हांगासरले कलेक्टरेटार जो लोड आसा तो लोडय पयले कमी जालो आनी ह्या 4 जिल्ले तालुक्याचे मेळून जेन्ना पयले एक सेंटर जाता त्या सेंटरान भितर स्वताचे अशें अस्तित्व निर्माण आनी चड बारीकांतले बारीक गजाली कडेन भितर बरें पर्कुलेट जावपाक जाय. ही सगळ्यांत व्हडली फायदेशीर. ज्या 4 तालुक्यांमध्ये 3 भितर IIT प्रकल्प ट्राय केल्ली तातूंत उपलब्ध जायना म्हणटा वयसर
अशा वेळार तुमी आतां म्हणटा तशें शैक्षणीक संस्था हॉस्पिटलां आनी परत जागो आसता काय कितें? आमचे तशें तुमी सांगलें पळय IIT जो जागो आशिल्लो खूब व्हडलो जाय पडटलो आनी हॉस्पिटल आनी बाकीचे एडमिनिस्ट्रेटीव ऑफीस जे जावपाक जाय खूब कमी जागो जाय पूण हितून फरक खूब आसा. सो एडमिनिस्ट्रेटिवली जेन्ना जागे आमच्या मतदारसंघांचे आमचे 40 तालुक्या भितर केपें तालुक्या भितर तशे जागे अवेलेबल आसा. सरकारचे जागे आसा, प्रायवेट लोक दिवपाक रेडी आसा, देवस्थानी दिवपाक रेडी आसा, कम्युनिटांनी दिवपाक रेडी आसा. जशें जशें फुडें तयारी जातली तितून भितर जाग्याचो जो प्रश्न आसा आतां हितून जे IITन 8 लाख स्क्वेअर मिटर 10 लाख स्क्वेअर मिटर हो इतलो जागो हे संस्थेक हे सगळे विशय काय पडचो ना. As far as in terms of politics, possibility of more seats by the new district. No way. आजवर त्याचा काही संबंध नाही. इट डिपेंड्स ऑन द पॉप्युलेशन. इट्स इलेक्शन कमिशन. त्याला म्हणजे त्याची क्रायटेरिया वेगळी आसा. पॉप्युलेशन सेन्सस जातलो, पॉप्युलेशन सेन्सस जातकीर मागीर डिलिमिटेशन कमिशन बसतले आणि ते डिलिमिटेशन कमिशन आसा ते मागीर तातूंत भितर रुल्स फ्रेम करतले. ते रूल फ्रेम करतकीर मागीर ताजेर विचार जातलो खंयच्या मतदारसंघात कितले जिल्ह्याचे सीट्स आसतले आनी इट डिपेंड्स ऑन द पॉप्युलेशन आनी तातूंत मागीर ते जातले. सो सगळे थोडे कोण तरी ते म्हणटा ते डावटली ऑर आपले एक नॅरेटिव्ह फिक्स करता लोकांक भितर उपरी शब्द ते कानाक घालता. So possibility. दिशाभूल. No immediate possibility is in future every agency, every authority will take its own decision. आंदोलनाचा विरोध जाता म्हणजे ऑपोजिशन पार्टी जे असतात त्यांच्यानी विरोध केला. गोंयान अनेक बदली जाली. विरोध खंय जालो ना. कोंकण गेली जालो गेलो, एअरपोर्ट गेल्ली जालो गेलो, आनी कितें येता जालो गेलो आनी त्याच मागीर पयलीं रेल्वे कंट्रोल त्याच पयलीं बसल्या. एअरपोर्टाचे तिकेटी तेच पयलीं. उदरगतीचे हे आसा पळय तो रिफॉर्म्स तो कितें म्हणटा तो जायत रावल्लो आसा न्ही. तो कितें हे जालो आयज 4 लेन रस्ते आनी कितें स्पिडी हातूंत भितर मडगांव पावता, स्पिडी हातूंत तूं हांगा पावता. पर्वरी सारके जाग्यार पळयात येदोसो बोटलनेक अशें म्हणटाले. पयलीं तो व्हडलो आशिल्लो बट जशें पॉप्युलेशन वाडलें गाडयो वाडल्यो तसो ल्हान जावपाक लागलो. 3 पूल कोणाक काय म्हणटाले 1 पूल म्हणून 2 पूल जाले 3 पूल जाले 3 सारके हावसफुल. सो हे सगळे हातूंत भितर त्या त्या वेळाचेर प्राप्त परिस्थितीन निर्णय घेवप आसता. तसो कारण ते 5 लाखाच्या पॉप्युलेशनाचेरच उलयतात. आमी 15 लाख पॉप्युलेशन आनी 1 crore फुटफॉल्स टुरिझमाचे बरोबर 1 crore फुटफॉल हो टुरिझमाचे खातीर 1 कोटी वर्साक जेन्ना पळय तो फुटफॉल्स हांगा जे भोंवता हाजो अर्थ तांकां गाडयो तांकां हॉटेलांत रूम तांकां रावपाचें सगळें हेंय वाडलें. सो विचार करतना तशें पळोवपाक गेल्यार पॉप्युलेशन 15 लाख पण टुरिस्टिकाचो 1 crore जर म्हटलो जाल्यार पॉप्युलेशन 1 crore 50 फ्लोटिंग ते तशें आसता. थोड्या दिसा काय होम्स आसात थोड्या सगळे गजाली कायद्यानूच तूं रिस्ट्रिक्ट करपाक शकना. काही गजाली भितर आमी आमचे भितरल्यान व्यवस्थीतपणे इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करून ते करपाचें आसता आनी त्या खातीर सरकार प्रयत्नशील. लोकसभेची सीट वाढवू शकता. हे सगळे परत आत्ता सांगलं तेच पॉप्युलेशन सेन्सस जाले नंतर डिलिमिटेशन कमिशन जे आसा ते 20-20 वर्सांनी ते आपले ते ही प्रक्रिया आसा. संविधानान आमकां पळय दिल्ले सगळ्यात बरी देणगी म्हणटा ती ही सगळे कायदेशीर प्रक्रिये भितर सगळे फुडें वता. आफ्टर 20 years डिलिमिटेशन कमिशनच्या बसून जे रचना करता पुनर्रचना करता लास्ट 2004 कुलदीप जस्टिस कुलदीप सिंगाच्या आधार आणि तांच्यांनी मागीर तो सगळो प्रक्रिया केली. फाटलो सेन्सस केलो 2001 आणि मागीर ते टेबल केले पार्लिमेंटाचे आणि पयले इलेक्शन जाल्ले ते 2009 लोकसभेचे जाल्ले जे डिलिमिटेशन जाल्ले तो ताजे नंतरचे मागीर ते जाल्ले. तशेंच हे 20 वर्सां फक्त पॉप्युलेशन सेन्सस ते आतां सुरू जाल्ले आसा सगळे कडेन जातले आणि तातूंत जेन्ना नियाळ दितले ताजे नंतर मागीर जॉग्राफिकली साऊथ गोवा जो आसा तो कुशावती डिस्ट्रिक्टान खरोच साऊथ गोवा जाता आणि हे मदीं पडटा. जो आतां साऊथ गोवा जिल्लो आसा तो मदीं पडटा. सो तेजेरूय खुबशे लोक अशे उलयतात. कशें आसा नॉर्थ आनी साऊथ तुमी हें घेतलें जर जाय जाल्यार कुशावती दिराचो इट इज बिकॉज ऑफ दॅट एंटायर 3 डिस्ट्रिक्टांची नांवां बदलपाक येना. हो डिस्ट्रिक्ट निर्मिती जाले म्हणून तर आमकां कुशावती डिस्ट्रिक्ट जाता काय खंय जाल्यार ताका साऊथ आसतलेच न्ही. पेडणे म्हणलें जर जायत आतां साऊथ आसता ती सालसेत जातली. पण एक एकंदर हातूंत भितर
उदरगतीच्या हातून भितर घातिल्लो नवो पॉयंट आसा. ताचो विचार करतना पॉझिटिव्हली जर विचार करूया आणि त्याच बरोबर विरोधकांनी बीन सजेशन दिवचें की हें करूं नये, हें करपाक जाय, हें कित्याक केल्यार बरें जातलें. सजेशन्स दियात, विरोध कित्याक सजेशन दियात. हांवूय समजा कोणी जर घर बांदता जाल्यार त्या घर बांदतना सुद्दां हें अशें हें वास्तून तुका हें अशें बरें दिसतलें, हें मातशें सारकें कर अशें करून जाल्यार तें बरें जातलें. हें कोणाचें एकट्याचें हो तालुको कुशावती दिल्लो पण म्हजो एकट्याचो किंवा निलेश बाबाचो किंवा सुभाष आनी विनय तेंडुलकराचो हो गोंयकाराचो. हें दायज आसा तें फुडल्या गोंयकाराचे येणाऱ्या पिळगे खातीर आसा. सो येणाऱ्या पिळगे खातीर आसा. देव बरें करूं.